नमस्कार, मी अर्पिता. मनीषाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण अगदी झटपट आणि घरात जे साहित्य असतात त्यापासून अंडा कढी कशी बनवायची ती बघणार आहोत. तुम्ही पाहू शकता अंडा कढी किती छान झालेली आहे. कलर देखील सुंदर आलेला आहे आणि तर्री देखील आलेली आहे. अगदी झटपट घरच्या साहित्यांमध्ये ही अंडा कढी बनते. पाहू शकता तुम्ही सुंदर असं जास्ती पातळ देखील नाहीये, जास्ती घट्ट देखील नाही, नॉर्मल आहे. अंडे देखील छान कुक झालेले आहे. तुम्ही सुद्धा ही अंडा कढीची रेसिपी नक्की ट्राय करा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईन आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करणार. अंडा कढी बनवायला चला स्टार्ट करूया. अंडा कढी बनवण्यासाठी सगळ्यात आधी एक पातेलं घ्यायचं आहे. त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, नॉर्मल पाणी आहे. आता त्यामध्ये अज्जात अंडे घालायचे आहे. तुम्हाला जितक्या अंड्याची अंडा कढी करायची आहे, तेवढे अंडे त्यामध्ये घालायचे आहे. मी 4 अंड्याची करत आहे म्हणून 4 अंडे घातले आहे आणि आता त्यामध्ये मीठ घालायचं आहे. मीठ टाकल्यामुळे आपले अंडे क्रॅक होत नाही. पाहू शकता तुम्ही. आता हे गॅसवर ठेवायचं आहे फास्ट फ्लेमवरती. बॉईल आला की गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे आणि स्लो फ्लेमवर 15 मिनिट्स ठेवायचं आहे. आता तवा ठेवायचा आहे गॅसवर. तवा गरम झाला की त्यामध्ये एक पळी तेल घालायचं आहे. लांब लांब चिरलेला कांदा, अगोदर कांदा छान परतून घ्यायचा आहे. जोपर्यंत कांद्याचा कलर चेंज नाही होत, तोपर्यंत कांदा छान फास्ट फ्लेमवरती परतून घ्यायचा आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईन आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करणार. पाहू शकता तुम्ही कांद्याचा कलर चेंज होत आहे. फास्ट फ्लेमवरच मटण तयार करायचं आहे. अशा प्रकारे थोडासा कलर चेंज झाला की त्यामध्ये आपल्याला खोबरं ॲड करायचं आहे. मी ओलं खोबरं घालत आहे. तुम्ही सुकं खोबरं देखील वापरू शकता. अशा प्रकारे कांदा साईडला करून घ्यायचा आहे आणि मध्ये जे तेल आहे त्यामध्ये खोबरं घालायचं आहे लांब लांब चिरून. तुम्ही सुकं खोबरं किंवा खोबऱ्याचा पावडर देखील वापरू शकता. डेसिकेटेड कोकोनट यूज देखील करू शकता तुम्ही. छान परतून घ्यायचं आहे कांदा आणि खोबरं. खोबऱ्याचा देखील थोडासा कलर चेंज व्हायला पाहिजे मगच दुसरं इन्ग्रेडियंट्स त्यामध्ये ॲड करायचं आहे. पाहू शकता खोबरं देखील छान फ्राय होत आहे आणि त्याला सुंदर असा कलर देखील येत आहे. आता त्यामध्ये आपण कोथिंबीर ॲड करणार आहे. कोथिंबीर थोडीशीच घालायची आहे, नाहीतर आपली अंड्याकडेची कलर चेंज होईल, ग्रीन असा कलर येईल म्हणून थोडीशीच कोथिंबीर ॲड करायची आहे वाटण्यासाठी. कोथिंबीर देखील परतून घ्यायची आहे छान तेलामध्ये. पाहू शकता तुम्ही. एक-एक इन्ग्रीडियंट स्टेप बाय स्टेप घालायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे. म्हणजे छान सगळं परतून होतं, कुक होतं आणि टेस्ट छान येते कालवणाला. अशा प्रकारे कोथिंबीर देखील छान परतून झालेली आहे. आता कोथिंबीरची देठ असतात दांडक्या, त्या देखील ॲड करणार आहे. म्हणजे कालवणाला एक थिकनेस येतो आणि कालवण चवदार होतं. अशा प्रकारे क्लीन करून कट करून घेतले आहे. पाहू शकता कोथिंबीरच्याच घालायची आहे. पुदिना वगैरेचं घालायचं नाही आहे, नाहीतर कालवणाची टेस्ट चेंज होईल. आता ते देखील छान परतून घ्यायचं आहे. ह्या दांडक्यामुळं एक कालवणाला थिकनेस येतो आणि एक वेगळाच फ्लेवर येतो म्हणून नक्की ॲड करा तुम्हीसुद्धा आणि नसन तर तुम्ही स्किप केलं तरीही चालेल. अशा प्रकारे छान परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत ते नरम होत नाही तोपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता छान परतून झालेला आहे. पाहू शकता तुम्ही खोबरं, कांदा त्याचा कलर देखील चेंज झालेला आहे. आता त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करायचा आहे 1. टोमॅटो देखील जोपर्यंत सॉफ्ट होत नाही तोपर्यंत छान परतून घ्यायचं आहे. हे वाटण तुम्ही स्टोअर देखील करून ठेवू शकता फ्रीझरमध्ये आणि दुसऱ्या कालवणासाठी देखील यूज करू शकता. चिकनचं कालवण, बटाट्याचं कालवण, वांग्याचं कालवणासाठी. खराब होत नाही फ्रीझरमध्ये स्टोअर केल्यानंतर. अशा प्रकारे टोमॅटो देखील आपला थोडासा शिजला गेला आहे, पाहू शकता तुम्ही. आता त्यामध्ये आपण आलं लसण पेस्ट ॲड करणार आहे.
जर तुमच्याकडे पेस्ट नसेल तर तुम्ही आलं व लसूण वेगळं-वेगळं कापून देखील ॲड करू शकता. आपण हे वाटणच तयार करणार आहे म्हणजे मिक्सरमध्ये वाटलं जाईल आणि कढीपत्ताच घालत आहे त्यामध्ये. आता ते गार झाल्यावर वाटून घ्यायचं आहे. तोपर्यंत बॉईल झालेल्या अंड्यांमधनं पाणी काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे करायचं आहे. थोडंसं टॅप-टॅप करायचं आहे आणि सालं काढायची आहे. तुम्ही अंडे बॉईल झाल्यानंतर 15 मिनिटं ठेवल्यानंतर त्यातले गरम पाणी काढून थोड्या उशीर थंड पाण्यामध्ये ठेवायचं आहे आणि त्यानंतर गार झाल्यावर काढायचं आहे. पाहू शकता तुम्ही अंडे ब्रेक झालेले नाही आहे. त्याचे सालं देखील इझिली निघत आहे, पाहू शकता. म्हणून त्यामध्ये तुम्ही थोडंसं मीठ नक्की घाला अंडे बॉईल करताना. आणि अगोदर फास्ट फ्लेमवर आणि बॉईल आला की स्लो फ्लेमवर अंडे ठेवायचे आहे. म्हणजे पाहू शकता किती सालं सॉफ्टली निघत आहे. अंडं क्रॅक देखील होत नाही. अशा प्रकारे सगळे अंड्याचे सालं काढून घ्यायचे आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईन आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करणार. नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पाहू शकता इझिली निघत आहे. मी ज्या टिप्स दिलेल्या आहेत ते यूज करून तुम्ही सुद्धा नक्की अंडा कढी ट्राय करून बघा आणि तुमची अंडा कढी कशी झालेली आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सगळ्या अंड्याचे सालं काढून झालेले आहे. आता एकदा वॉश करून घ्यायचे आहे म्हणजे काहीच सालं त्याला राहिले असेल तर निघून जाईल. वॉश केल्यानंतर अशा प्रकारे कट करायचे आहे. 2 पार्ट करायचे आहे. जर तुम्ही असं 2 भाग करत नसतील तर फक्त तुम्ही अंड्याला कट मारला तरी चालेल. अख्खं अंडं ठेवून फक्त कट मारू शकता तुम्ही. मी अशा प्रकारे कट करत आहे. एका अंड्याचे 2 तुकडे करत आहे. असे सुद्धा छान लागतात म्हणजे रस्सा आतपर्यंत जातो त्या अंड्याच्या आणि छान टेस्ट येते. नक्की ट्राय करा. आता अंडे देखील कट करून झालेले आहे. आता गॅसवर एक कढई ठेवायची आहे. कढई छान गरम झाली की त्यामध्ये 2 पळी तेल घालायचं आहे. अंडा कढीला तेल भरपूर घालायचं आहे म्हणजे ते तर्री देखील छान येते आणि टेस्ट देखील अंडा कढीची छान येते. 2 पळी तेल घातलं आहे. तेल छान गरम झालं की गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे. का आता आपण मसाले ॲड करणार आहे, मसाले जळायला पाहिजे नाही म्हणून. आता त्यामध्ये हळद घातली आहे थोडीशी. लाल तिखट ॲड करायचं आहे. लाल तिखट तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्ती करू शकता. मी 1 चम्मच घातला आहे आणि काळा मसाला देखील 1 चम्मच ॲड करू शकता. तुम्ही कुठल्या देखील ब्रँडचा काळा मसाला वापरू शकता. काळा मसाला ॲड केल्यानंतर छान स्लो फ्लेमवर परतून घ्यायचा आहे मसाला. गॅसचा फ्लेम स्लोच ठेवायची आहे, नाहीतर मसाला जळून जाईल आणि एक वेगळाच फ्लेवर येईल. म्हणून तेल गरम झाल्यानंतर गॅसचा फ्लेम स्लो करून मसाले ॲड करायचे आहे आणि परतून घ्यायचा आहे मसाले तेलामध्ये छान. छान मसाले परतून झाल्यानंतर आता जे आपण वाटण केलं आहे, ओलं खोबरं, कांदा, टोमॅटो ते ॲड करायचं आहे. सगळं वाटण ॲड करून घ्यायचं आहे आणि 1-2 मिनटं छान परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत छान परतून घ्यायचं. मसाला छान परतून झालेला आहे. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही. मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला 1-2 मिनटं वाफ काढायची आहे. म्हणजे सुंदर असं तेल वरती येतं. आता झाकण ठेवून ठेवायचं आहे 1-2 मिनटं. 1-2 मिनटं झालेले आहे. पाहू शकता किती तेल वरती आलेलं आहे. मसाला देखील छान कुक झालेला आहे. आता परतून घ्यायचं आहे परत एकदा अशा प्रकारे. आता त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पाणी ॲड करू शकता. तुम्हाला जेवढं पाणी लागतं तेवढं तुम्ही ॲड करू शकता. सुंदर तेल आलेलं आहे. पाहू शकता तुम्ही मसाला किती छान कुक झालेला आहे. जेवढा तुम्ही मसाला छान कुक कराल, तेवढीच तुमची अंड्याचं कालवण, चिकनचं कालवण टेस्टी होईल. म्हणून मसाला छान परतून घ्यायचा आहे. आता त्यामध्ये मी पाणी ॲड करत आहे. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार किंवा तुम्हाला पातळ, घट्ट लागतं त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता.
पाणी ॲड केल्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला बॉईल काढायची आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर देखील ॲड करायची आहे त्यामध्ये. तर्री बघू शकता तुम्ही किती सुंदर आलेली आहे कलर आणि तर्री देखील छान आलेली आहे अंडा कढीला. अशा प्रकारे कोथिंबीर ॲड करायची आहे बारीक चिरलेली आणि अंडा कढीला बॉईल आल्यानंतर त्यामध्ये आपण अंडे घालणार आहोत. छान बॉईल काढायचं आहे म्हणजे मसाल्याचे फ्लेवर मिक्स होतात त्यामध्ये. छान बॉईल झालेली आहे अंडा कढी पाहू शकता. तर्री देखील छान आलेली आहे. आता त्यामध्ये आपण कट केलेले अंडे घालणार आहोत आणि 1-2 मिनटं बॉईल करणार आहोत. अशा प्रकारे आपली अंडा कढी अगदी झटपट तयार होते. जास्ती काही साहित्यही लागत नाही. कांदा, टोमॅटो आणि खोबरं लागतं आणि घरचाच मसाला आहे लाल तिखट, काळा मसाला आणि मीठ. अगदी झटपट तर्रीदार अंडा कढी तयार होते. ही रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि तुमची अंडा कढी कशी झाली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे काही फीडबॅक, सजेशन असेल ते देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईन आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करणार. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत भरभरून शेअर करा. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी थँक पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. नक्की अंडा कढीची रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची कढी कशी झाली आहे. बाय. थँक यू.